लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या प्रचंड राजकीय संघर्ष उभा राहिलाय। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपांचे तुफान बॉम्ब गोळे फेकले जात आहेत। त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे या कार्यक्रमामध्ये मोठा गौप्यस्फोट केलाय। महाविकास आघाडी आणि भाजपची छुपी युती असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। महाविकास आघाडीची भाजपशी आतून हात मिळवणी। सेटलमेंट फॉर देयर ओन सेफ्टी फ्रॉम EDCBI। येस, ही कॉम्प्रोमाइज आहे। ठाकरेंनी शिंदेंच्या मुलाला रान मोकळं केलं। ओव्हर टू एकनाथ शिंदे। तडजोडीसाठी मवियाने आंबेडकरांना टाळलं। मी असतो ते हे त्यांना करू दिलं नसतं। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर आरोपांचा थेट बॉम्ब हल्ला केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय। एबीपी माझाच्या आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकरांनी संशय व्यक्त करत गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो की काँग्रेस, या तिघांनीही मिळून एकनाथ शिंदे आणि भाजपला निवडणूक सोपी जावी म्हणून अनेक ठिकाणी खेळी केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। 5-6 जागा जर तुम्हाला ते द्यायला म्हणत होते तर त्या तुम्ही लढल्या असता आणि सपोर्ट केला असता तर चित्र वेगळं नसतं आज महाराष्ट्रात। नाही, काय यांना सेटलमेंट करायचं होतं। कोणाबरोबर? बीजेपी बरोबर। भाजपला? येस, माझा आरोप आहे। काँग्रेसला पण, शिवसेनेला पण आणि NCPला पण। सेटलमेंट फॉर देयर ओन सेफ्टी फ्रॉम EDCBI। येस, म्हणजे आता जे चित्र होईल किंवा आता जी निवडणूक लढली जाईल ती ऑल कॉम्प्रोमाइज असेल। ही कॉम्प्रोमाइज आहे। हे मी आरोप करतोच आहे म्हणून मी असं सीट सांगतोय। टेक द केस ऑफ बीड, NCP's कॅन्डिडेट 5 वेळा हरलाय तो, आज पुन्हा त्याला दिले अगेन्स्ट पंकजा। किंवा भिवंडीची सीट काँग्रेस हॅड अ गुड चॉईस आणि कॅन्डिडेट। शरद पवारनी सरळ गुगली टाकून आपला कॅन्डिडेट घेतला आणि मोकळा केला। कल्याण, उद्धव ठाकरे, वॉकओव्हर टू एकनाथ शिंदे। त्यामुळे तुम्ही म्हणता की हे सॉफ्ट गेले, हे सॉफ्ट गेले। हा, आणि त्यांच्यामध्ये आणि मी असतो ते हे त्यांना करू दिलं नसतं म्हणून तुम्हाला घेतलं नाही, म्हणून मला घेतलं नाही। एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील उमेदवारांना पाठिंबा दिलाय तर दुसरीकडे महाविकास आघाडीवरच जोरदार प्रहार केलाय। त्यामुळे आंबेडकरांना नेमकं काय साध्य करायचं आहे आणि महाविकास आघाडी यावर काय उत्तर देते हे बघणं महत्त्वाचं आहे। अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।